सलाम, नमस्ते. माणसं जोडली पाहिजे या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी पैगंबर शेख आपल्या सर्वांचं स्वागत करतो. खरे तर बऱ्याच दिवसांपासून मी या विचारात होतो की हिंदू धर्मीयांचं मला मनापासून अभिनंदन आणि कौतुक करायचंय. त्यांच्यामध्ये असलेला जो संयमीपणा आहे, त्या संयमीपणाचं त्यांच्यामध्ये चिकित्सक वृत्ती स्वीकारण्याची जी एक खेळाडू वृत्ती आहे, त्या खेळाडू वृत्तीचं देखील मला अभिनंदन करायचं होतं. मात्र त्या गोष्टी करायच्या राहून गेल्या आणि हिंदुत्वाच्या आडून जे हिंदू धर्मीयांची बदनामी करतायत त्यांच्यावर व्हिडिओ बनवण्याची वेळ माझ्यावर आली. ज्ञानेश महाराव जे ज्येष्ठ पत्रकार आहेत, संपादक देखील होते आणि ते गेल्या साधारण 27 ते 30 वर्षापासून वेगवेगळ्या नियतकालिका असतील, वेगवेगळे वृत्तपत्र असतील किंवा मासिकं असतील, त्याच्यातून ते लिखाण करतात. चिकित्सक वृत्तीचे आहेत, सुधारणावादी विचारांचे आहेत. देव, धर्म आणि इतर वेगवेगळ्या ज्या अंधश्रद्धा वगैरे असतील याच्यावर ते सडाडून टीका करतात. आणि गेल्या साधारण 3 दशकांचा त्यांनाही त्या सगळ्या गोष्टी करण्याचा जो आहे तो इतिहास आहे. त्यांनाही ती एक परंपरा आहे. आणि मागीलच महिन्यामध्ये संभाजी ब्रिगेडचा एक राज्य अधिवेशनामध्ये त्यांनी भाषण केलं आणि त्या अधिवेशनामध्ये त्यांनी श्रीरामांबद्दल आणि स्वामी समर्थांबद्दल त्यांच्या अंगाने त्यांनी काही टीकात्मक जे आहे ते त्यांची मतं मांडली. आणि ती मतं मांडल्यानंतर भाजप असेल, इतर वेगवेगळ्या संघटना असतील, ज्या स्वतःला हिंदू धर्माच्या रक्षक समजतात, तर त्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उडवली. टीका करणे याच्यामध्ये काही गौण नाहीये. ज्या पद्धतीने ज्ञानेश महाराव वेगवेगळे देवी देवता वगैरे असतील, इतर अंधश्रद्धा, कर्मकांड याच्यावर सडाडून टीका करतात, त्याच पद्धतीनं ज्ञानेश महाराव यांच्यावर देखील सडाडून टीका करण्याचा जो अधिकार आहे तो संविधानाने प्रत्येकाला दिलेला आहे. आणि त्या अधिकाराचं जे काही आहे पालन म्हणा, त्या अधिकाराचा जो लाभ आहे तो प्रत्येकाने घेतला पाहिजे. त्याच्यामध्ये काही गौण नाहीये. मात्र या गोष्टी होत असताना काहीतरी ज्ञानेश महाराव यांना एकट्यानेच ऑफिसवर गाठायचं आणि भाजपचे मध्य मुंबईचे जे जिल्हाध्यक्ष आहेत राजेश शिरवडकर यांनी त्यांना धरायचं आणि त्यांना माफी मागायला लावायची. या गोष्टी ज्या आहेत या पूर्णपणे निषेधार्ह आहेत. याचंही कुठल्याही पद्धतीने समर्थन होऊ शकत नाही. मुळात राजेश शिरवडकर यांनी ज्या काही गोष्टी केल्या त्या गोष्टींनी नक्की बदलणार काय आहे हा माझा प्रश्न आहे. त्याने ज्ञानेश महाराव सरांचे मतं बदलणार आहेत का? त्याने त्यांचे विचार बदलणार आहेत का? हा, तुमच्या भावनांना काहीतरी ठेच पोहोचली, तुमच्या काहीतरी श्रद्धेला तुमच्या काहीतरी भावना दुखावल्या म्हणून त्यांनी माफी मागितली. मात्र त्यांचे विचार बदलले का? तर अजिबात बदललेले नाहीत. मग ती माफी मागून त्यांच्या तोंडून माफीनामा जो काही आहे तो वधवून घेऊन एक स्टंट मारून काय साध्य होणार आहे? नक्की झालं काय त्याने? हा माझा प्रश्न आहे. आता विषय हा आहे की या सर्व गोष्टींवर मी कसं काय बोलू शकतो? तुम्ही म्हणाल हा तर हिंदू धर्माचा विषय आहे, मुसलमान असून कसं काय बोलतो? तर मी तोच पैगंबर शेख आहे ज्यांनी रामगिरी महाराजांनी पैगंबर साहेबांवर टीका केली, पैगंबर साहेबांच्या आडून मुस्लिम समाजावर टीका केली. त्यानंतरही त्यांना वैचारिक जे आहे ते उत्तर मी व्हिडिओच्या माध्यमातून दिलेलं होतं. त्याही पलीकडे जाऊन त्याच्यानंतर पुण्यामध्ये सर तनसेजुदाच्या ज्या आहेत त्या घोषणा दिल्या होत्या. त्या घोषणांचा देखील मी निषेध करणारा माणूस आहे की तशा पद्धतीनं घोषणा देणं जे आहे ते योग्य नाही. रामगिरी महाराजांनी जर एखादा मुद्दा मांडलेला आहे तर त्या मुद्द्याला विचारांनी खोडता आलं पाहिजे. जर विचारांनी तो मुद्दा खोडता येत नसेल तर आपण अशा पद्धतीनं घोषणा देणं, लोकशाही विरोधी ज्या आहेत त्या घोषणा देणं ते चुकीचं आहे. हे मत देखील मांडणारा मी माणूस आहे. त्याच्याही पलीकडे जे उत्तर प्रदेशचे जे नरसिंहानंद दीपक त्यागी नावाचे जे महोदय आहेत त्यांनी पैगंबर साहेबांच्या बाबतीत आक्षेपार्ह टिप्पणी केली. हजरत अली यांच्या बाबतीत जे आहे ते आक्षेपार्ह टिप्पणी केली. त्याच्याही नंतर त्या गोष्टीला देखील वैचारिक जे आहे ते प्रत्युत्तर मी दिलं होतं. आणि त्याही नंतर ज्या ज्या ठिकाणी कुठेही दगडफेक वगैरे झाली त्याही गोष्टी निषेधार्ह आहेत. या भावना व्यक्त केलेला मी माणूस आहे आणि म्हणून मला असं वाटतं की याही मुद्द्यावर अधिकारवाणीने मी बोलू शकतो. त्याही पलीकडे काही जण म्हणतील की हा आमच्या धर्माचा भाग आहे, हिंदू धर्माचा भाग आहे. तर धर्म ही कोणाची खाजगी मालमत्ता नसते. मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना सांगू इच्छितो. आपण फेसबुक वापरतो, फेसबुकमध्ये सेटिंग असतात. एखादी पोस्ट वगैरे टाकली, तुम्ही व्हिडिओ वगैरे काहीही टाकलं तर त्याला एक सेटिंग असते. एक असते ओनली मी, दुसरी असती फॉर फ्रेंड्स आणि तिसरी असते पब्लिक. धर्म जे आहे धर्म
धर्म ही पब्लिक प्रॉपर्टी आहे. धर्म ही ओनली मी प्रॉपर्टी नाही, कोणाची वैयक्तिक खाजगी मालमत्ता नाही. मग तो कुठलाही धर्म असो, मग तो धर्म तुम्ही स्वीकारलेला असो, तुम्ही त्या धर्माचे असो किंवा नसो, तुमच्या धर्मावर इतर धर्मीयांना देखील टीका करण्याचा, तुमच्या धर्मावर इतर धर्मीयांना देखील चिकित्सा करण्याचा तेवढाच अधिकार आहे. आणि हा अधिकार मी ज्या धर्मामध्ये जन्म घेतलेला आहे ऍज अ मुस्लिम म्हणून, तो अधिकार, त्या अधिकाराचं तुमच्या जे आहे त्याचं देखील रखवाली करणं म्हणा, किंवा त्या ठिकाणी तुमच्या अधिकारांचं देखील हनन होऊ नये याची काळजी देखील घेणं हे माझं काम आहे. त्याच्यामुळे इस्लामवर देखील टीका करण्याचा तुम्हाला अधिकार आहे, इस्लामची चिकित्सा देखील करण्याचा तुम्हाला अधिकार आहे. आणि ती चिकित्सा तुम्ही करत नाही असं माझं काही म्हणणं नाहीये. आज विशेष वाटतंय की हीच ती लोक आहेत जी लोक पैगंबर साहेबांवर टीका झाल्यानंतर जे आहे त्या रामगिरी महाराजांच्या मागे उभे राहिली, नरसिंहानंद जे आहे त्यांच्या मागे उभी राहिली आणि म्हणायला लागले की सर टर्न से जुदा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी चालणार नाहीत. त्या सगळ्या गोष्टी, त्या घोषणा वगैरे देणं हे निषेधार्ह आहेत, त्याच्यामध्ये काही वाद नाहीये. मात्र ही लोक ज्या पद्धतीनं इस्लामची चिकित्सा झाली पाहिजे, पैगंबर साहेबांच्या आयुष्याची चिकित्सा झाली पाहिजे, हे ज्या त्वेषाने बोलत होती, त्याच त्वेषाने जर हिंदू धर्मामध्ये जी काही ग्रंथ आहेत, हिंदू धर्मामध्ये ज्यांना काही देव वगैरे मानलं जात आहे, त्याची जर चिकित्सा होत असेल तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये राग येण्याची काय आवश्यकता आहे? बरं, हा राग काय हिंदू धर्मीयांना आलाय का? मला असं कुठल्याही पद्धतीने वाटत नाही. मी मागील वेळी देखील तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच बोललो की मी कौतुक करणार होतो की ज्ञानेश महाराव यांचा व्हिडिओ पाहिल्यानंतर, ज्ञानेश महाराव यांनी रामाबाबतीत स्वामी समर्थ जे आहेत त्यांच्याविषयी बोलल्यानंतर ज्या पद्धतीने इथल्या हिंदू धर्मीयांनी तो विषय समजून घेतला, भले त्यांना ते मत पटलंही नसेल, मात्र त्यांना ते मत मांडण्याचा अधिकार जो आहे, त्या अधिकाराचं हनन होऊ नये याची काळजी जी इथल्या हिंदू धर्मीयांनी घेतली, त्याचं मात्र मी मनापासून कौतुक करतो. मी फक्त याच गोष्टीचं कौतुक करतो का? तर अजिबात नाही. माझ्या काही मित्रांशी गेल्या काही दिवसांपूर्वी माझी एका विषयावर चर्चा झाली होती. राज ठाकरे यांनी एका विषयावर आपलं मत मांडलं होतं. ते कुठल्या तरी बाहेरच्या देशामध्ये जाऊन आले होते आणि ते तिथून आल्यानंतर त्यांनी एक मत मांडलं होतं की आपल्या तिथे जो अंत्यविधी आपण करतो, जो दहन आपण करतो, तो आता विद्युत दाहिनींमधून व्हायला पाहिजे. आपण लाकडांच्या माध्यमातून जे काही दहन वगैरे करतो त्याने ग्लोबल वॉर्मिंगच्या ज्या समस्या आहेत त्या निर्माण होण्याची शक्यता आहे. आणि त्या अनुषंगाने त्यांनी त्यांचं मत मांडलं. मला त्यांनी ते मत मांडलं, त्या मताचं काय पडसाद पडतील किंवा त्यांनी ते मत किती बरोबर आहे किती नाही याच्या खोलामध्ये मला अजिबात जायचं नाहीये, कारण तो एक वेगळा मुद्दा आहे. मात्र राज ठाकरेंनी तो मुद्दा मांडल्यानंतर कुठूनच कसल्याच पद्धतीने विरोधामध्ये कोणी बोललं नाही, तो विषय समजून घेतला. काहीतरी बदल जर होणार असेल तर तो बदल स्वीकारण्याची जी काही एक स्थायी भाव हिंदू धर्मीयांमध्ये आहे त्याचं मला मनापासून खरंच कौतुक वाटतं. आणि हा स्थायी भाव मुस्लिमांमध्ये यावा या विचारांची आम्ही माणसं. आणि आज ज्या काही गोष्टी काल ज्ञानेश महाराव यांच्या सोबत झाल्या, याच्याने आम्ही काय बोध घ्यायचा आणि आम्ही काय समाजाला सांगायचं? म्हणजे एका ठिकाणी पैगंबर साहेबांविषयी टीकात्मक परीक्षण कोणीतरी करत असताना ते टीकात्मक परीक्षण नव्हतंच, खरंच नव्हतं ते टीकात्मक परीक्षण. ती एक काय म्हणतात की समाजाला उकसवण्यासाठी केलेली म्हणा काहीतरी कृती होती. टीकात्मक परीक्षण वेगळ्या पद्धतीचं असतं, त्याच्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून चर्चा होत असते. मी आजही या माध्यमातून सांगतो की मला बरेच जण म्हणतात की तुम्ही एक्स मुस्लिम वगैरे यांच्याशी चर्चा करा. मी एक्स मुस्लिम जे आहेत त्यांच्याशी चर्चा करतो. ही चर्चा करा असे म्हणणारे बहुतांश स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणारे लोक असतात. त्याच हिंदुत्ववादी लोकांना माझं सांगणं आहे की मी एक्स मुस्लिम जे आहे त्यांच्याशी चर्चा करतो, तुम्ही ज्ञानेश महाराव यांच्याशी चर्चा करा. थोडा वेळ बसा त्यांच्यासोबत, अर्धा एक तास बसा. ते जे काही प्रश्न मांडतात त्या प्रश्नांची उत्तरं द्या. तुम्ही काहीतरी प्रश्न मांडा, ते तुमच्या प्रश्नांची उत्तरं देतील. तर ह्या पद्धतीची जी चर्चा आहे ती चर्चा होऊ शकत नाही का? तुम्ही मला शिकवता की तुम्ही चर्चा करा. मी तर चर्चेला कायमच तयार असतो आणि मी चर्चेच्याच मोडमध्ये असतो. मात्र जी व्यक्ती गेल्या 30 वर्षापासून चर्चा करते त्या व्यक्तीशी चर्चा न करता त्याला कुठेतरी गाठायचं आणि त्याला माफी मागायला लावायची, हे कुठल्या पद्धतीचं हिंदुत्व आहे हा माझा प्रश्न आहे. राजेश शिरवडकर यांना एक साधा प्रश्न आहे. ज्यावेळी तुमच्या पत्नीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या खांद्यावर हात ठेवला त्यावेळी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी झाल्यासारखं वाटलं नाही? त्याच्याही पलीकडे जाऊन गेल्या 1 वर्षापासून आपण पाहतोय महाराष्ट्राचे राज्यपाल असतील, भाजपचे वेगवेगळे नेते असतील, या सगळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची एकांगी जी आहे ती बदनामी लावली. आणि त्या बदनामीच्या ती बदनामी होत असताना राजेश शिरवडकर यांनी किती भाजपच्या नेत्यांना माफी मागायला लावली?
किती जणांना त्यांनी ऑफिसमध्ये जे आहे ते गाठलं आणि त्यांना माफी मागायला लावली? या प्रश्नाचं कृपा करून उत्तर त्यांनी द्यावं. त्याही पलीकडे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या महाराष्ट्रामध्ये कोसळला, त्यावेळी राजेश शिरवडकर यांच्यासारखे लोक हे झोपले होते का? त्यांनी त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला, त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना माफी मागायला लावली का त्यांनी? नाही माफी मागायला लावली. बरं, हे जे काही कृती करतात, मागच्या 12 सप्टेंबरला हा जो मुद्दा आहे हा समोर आला, त्यानंतर पोलीस तक्रार वगैरे झाली. गृहमंत्री यांचे आहेत आणि गृहमंत्री यांचे असताना यांना ही नाटकं का करावी लागतात, हा माझा प्रश्न आहे. जर गृहमंत्री तुमचे असतील तर गृहमंत्र्यांनी आदेश द्यावे पोलिसांना, की पोलिसांनी ज्ञानेश महाराज यांना अटक करावी, त्यांना कोर्टामध्ये उभे करावं. ही कुठली न्यायव्यवस्था आहे? जर अशा पद्धतीची न्यायव्यवस्था असेल तर पुढे जाऊन कोणीही कोणालाही धरेल आणि कोणालाही माफी मागायला लावेल, आणि जर माफी मागितली नाही तर हाणामारी देखील होईल. मग या सगळ्या गोष्टींना राजेश शिरवडकर असतील, त्यानंतर महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, यांचं या सगळ्या गोष्टींना समर्थन राहणार आहे का? हा देखील प्रश्न या माध्यमातून उभा राहतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये साधारण 10व्या-11व्या शतकापासून अनेक संत या महाराष्ट्रामध्ये आणि या भारत देशाच्या भूमीमध्ये जे आहेत ते जन्मले. अनेकांनी जे आहेत ते वेगवेगळ्या जे आहेत बुवाबाजी वगैरे या सगळ्या गोष्टींवर सडाडून टीका केल्या. अगदी कित्येक संतांचे असे अभंग आहेत की त्यांनी चक्क देवांशी देखील भांडणं केली. ही एक संत परंपरा जी आहे ही या महाराष्ट्राची आणि या देशाची आहे. जर त्या काळामध्ये भाजपचे नेते असते तर त्यांनी या संतांना देखील अशा पद्धतीने माफी मागायला लावली असती. आणि आपण या सगळ्या गोष्टीतून काय नक्की बोध घ्यायचा, यांच्याकडे कुठल्या दृष्टिकोनातून बघायचं, हा देखील प्रश्न माझ्यासारख्या माणसाला पडतो. राजेश शिरवडकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 22 प्रतिज्ञा वाचल्यात का? त्यांनी कृपया एकदा त्या 22 प्रतिज्ञा वाचाव्या. त्या 22 प्रतिज्ञांमधली एक प्रतिज्ञा आहे की मी रामकृष्ण यांना देव मानणार नाही. आता काय करणार तुम्ही? या देशामध्ये नास्तिकांना स्थान नाहीये का, हा माझा प्रश्न आहे. मी नास्तिक नाहीये, मी आस्तिकच आहे. मात्र नास्तिकांचे देखील अधिकार अबाधित ठेवणं हे एक आस्तिक म्हणून माझं काम आहे. का ठेवू नये त्यांचे अधिकार अबाधित? आस्तिकांना फक्त अधिकार आहे का इथे राजकारण करण्याचा? आस्तिकांना अधिकार आहे का वेगवेगळे कार्यक्रम घेण्याचा? आस्तिकांना अधिकार आहे का फक्त वेगवेगळ्या ठिकाणी घोषणा देण्याचा? नास्तिकांना नाही. नास्तिकांना चिकित्सा करण्याचा अधिकार नाही, नास्तिकांना सामाजिक अधिकार नाही, की नास्तिकांना राजकीय अधिकार नाहीत, की राजकारणात यायचं नाही नास्तिकांनी? नास्तिकांना देखील तेवढाच अधिकार आहे. नास्तिक तुम्ही ज्या पद्धतीने देवांचं, अल्लाहचं, ईश्वराचं, इतर वेगवेगळ्या जणांचं जे काही कौतुक वगैरे करता, त्याच पद्धतीने नास्तिकांना त्याची चिकित्सा करण्याचा देखील अधिकार आहे आणि तो अधिकार कोणी थांबवू शकत नाही. आणि हा अधिकार आणि ह्या गोष्टी थांबवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिलेला आहे? ज्या पद्धतीनं तुम्हाला तुमच्या श्रद्धा वगैरे मांडण्याचा अधिकार आहे, ज्या पद्धतीने तुम्हाला तुमच्या आस्था वगैरे सोशली मांडण्याचा अधिकार आहे, तसंच नास्तिकांना देखील त्यांचं नास्तिकत्व सप्रमाण मांडण्याचा अधिकार आहे. तो अधिकार आपण त्यांच्याकडून काढून घेऊ शकत नाही. मीही आस्थावादी आहे, माझीही बऱ्याच गोष्टींवर आस्था आहे. याचा अर्थ मी काहीतरी नास्तिकांना थांबवणार, त्यांनी या गोष्टींवर बोलू नये असं बोलणार, हा माझा काहीतरी वैचारिक मागासलेपणा राहील. जर माझे विचार प्रबळ असतील तर मी त्यांच्याशी विचारांनी जे आहे ते डिबेट करेल, चर्चा करेल आणि विचारांनी त्यांचे विचार मुद्दे खोडून काढेल. पण अशा पद्धतीनं दमदाटी करून एखाद्याला माफी वगैरे मागायला लावणं, या गोष्टी मी माझ्या आयुष्यामध्ये कधीही करणार नाही. भले ते एक्स मुस्लिम असो, भले ते रामगिरी महाराज असो, भले ते नरसिंहानंद महाराज असो, या कोणाच्याही बाबतीत माझ्या मनात देखील तशा काही भावना नाहीत. जर मी त्यांचे मुद्दे खोडून काढू शकत नसलो तर. काही जण या गोष्टीचा निषेध करत आहेत, तर बरेच जण त्याच्या खाली प्रतिक्रिया देत आहेत की इतरांवर टीका करा मग सर तनसे जुदा वगैरे होईल. अहो, ही सर तनसे जुदाची पहिली पायरी आहे. ही सर तनसे जुदा जी आहे त्याची पहिली पायरी नसेल तर दुसरं काय आहे ते कृपा करून मला सांगावं. माझ्यासारखा माणूस जर सर तनसे जुदा म्हणजे आम्ही येडे अशा पद्धतीनं जर सर तनसे जुदा घोषणा देणाऱ्या लोकांचा निषेध करत असेल तर या गोष्टीचं समर्थन माझ्यासारखा माणूस कधीही करू शकत नाही. या गोष्टी पूर्णपणे चुकीच्या आहेत. ही पहिली पायरी आहे. ह्या पहिल्या पायरीमध्ये जर कॉन्फिडन्स वाढला, जर आत्मविश्वास वाढला, तर पुढे अशा पद्धतीने जर चिकित्सा कोणी केली तर त्याचा सर तनसेजुदाच होणार आहे, दुसरं काही होणार नाहीये. म्हणून माझं म्हणणं आहे की या गोष्टी ज्या आहेत अशा पद्धतीनं काहीतरी कुठल्याही गोष्टी करणं या पूर्णपणे चुकीच्या आहेत. भले ते मुस्लिमांकडून केलं जात असेल त्याही गोष्टी पूर्णपणे चुकीच्या आहेत. जर त्या इथे देशात केल्या जात असतील, देशाच्या बाहेर केल्या जात असतील, त्याही गोष्टी चुकीच्या आहेत.
आणि हे जे काही ज्ञानेश महाराज यांच्यासोबत करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे तो एक फक्त छोटा मेसेज आहे. इथून पुढे जर अशा काही गोष्टी झाल्या, जर अशा पद्धतीची चिकित्सा वगैरे जर झाली, तर त्या चिकित्सेला आम्ही अशा पद्धतीनं उत्तर देऊया. हा फक्त ट्रेलर आहे, याच्या पुढे जाऊन आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये काहीतरी करू, असा एक संदेश त्याच्या माध्यमातून जो आहे तो देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या गोष्टी खरं तर इथेच थांबवल्या गेल्या पाहिजेत. त्याही पलीकडे जाऊन आस्तिकांचे भावना, आस्तिकांच्या श्रद्धा, या सगळ्या गोष्टींचे सगळे राजकारणी जे आहेत ते जबाबदारी घेतात. त्यांचे आस्तिकांचे, बरं का, मी आता एका विशेष वर्गाचे, विशेष धर्माचे बोलत नाहीये. मी सबंध आस्तिकांच्या बाबतीमध्ये बोलतोय आणि मी त्या आस्तिकांपैकी एक आहे. मात्र मी सुधारणावादी आस्तिक आहे. मी मागासलेला आस्तिक नाहीये. मला जे जे नवीन अपडेटेड काहीतरी आधुनिक येतंय त्या गोष्टी स्वीकारणं हा माझा आस्तिकतेचा मूळ गाभा आहे. मागासलेल्या गोष्टी स्वीकारणं हा माझ्या आस्तिकतेचा मूळ गाभा अजिबात असू शकत नाही आणि नाहीये. तर जे राजकीय नेते सर्वच पक्षाचे ज्या आस्तिकांचे लांगून चालन करतात लिटरली, त्या राजकीय नेत्यांपैकी हे जे पुरोगामी, हे जे सुधारणावादी, हे जे नास्तिक म्हणा, हे जे लोक आहेत वेगवेगळ्या ठिकाणी आपले विचार मांडतात, यांचे विचार, यांचे सगळे जे काही शब्दांमधली जी ताकद आहे, यांच्या शब्दांचा जो प्रभाव आहे, त्या सगळ्या गोष्टींनी प्रभावित होऊन तुम्हाला मतं देखील लोक देतात. मग अशा वेळी यांच्या मागे उभं राहणं हे तुमचं काम नाहीये का? जर तुमचं काम यांच्या मागे उभं राहणं नसेल तर माझी चळवळींना नम्र विनंती आहे की कृपा करून आपल्या सामाजिक चळवळी त्या राजकीय नेत्यांच्या आणि पक्षाच्या दावणीला कृपा करून बांधू नका. जर हे आपल्या मागे उभंच राहणार नसतील, जर हे वेगवेगळ्या विषयांमध्ये मागे पाठिंबाच देणार नसतील, तर कशासाठी यांच्यासाठी कार्यक्रम घ्यावी, कशासाठी यांना बोलवावं आणि कशासाठी यांना जी काही विचारांवर आधारित शिव फुले शाहू आंबेडकरी या विचारांवर आधारित जी जनता आहे त्यांना मार्गदर्शन करण्याची संधी तरी का द्यावी, हा माझा प्रश्न आहे. जर आपण आपलं कामच सोडलेलं आहे, आपण आपला मूळ हेतू सोडलेला आहे, तर तसं जग जाहीर करून टाकावं की आम्ही आमचा मूळ हेतू जो आहे तो सोडून दिलेला आहे. मात्र चळवळी कृपा करून ज्या आहेत त्या राजकारण्यांच्या दावणीला बांधू नका, एवढंच मी सांगतो आणि थांबतो. जे काही ज्ञानेश महाराज यांच्यासोबत घडलं, मी पुनश्च एकदा सांगतो की ज्यांना ज्यांना ज्ञानेश महाराज यांच्याशी चर्चा करायची त्यांनी त्यांना भेटावं, त्यांच्याशी चर्चा करावी, त्यांच्याशी बोलावं, त्यांचे मुद्दे खोडून टाकावे. याला म्हणतात की चर्चेने मुद्द्याने मुद्द्याला खोडून टाकणे. मात्र अशा पद्धतीने काहीतरी करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. त्याच पद्धतीने तुम्ही जे म्हणता की मुस्लिमांनी या गोष्टी केल्या पाहिजेत, 100% केल्या पाहिजेत. उलट तुमच्यापेक्षा जास्त गोष्टी इथे होत आहेत असं आता मला वाटायला लागले की मी एवढ्या वेगवेगळ्या ठिकाणी फिरतोय, मी बुरख्याच्या विरोधामध्ये बोललोय, आर्थिक कुर्बानी मांडली, कित्येक विषय मी घेतले. मात्र मला मुस्लिम समाजातून बऱ्यापैकी चांगलाच पाठिंबा येतोय म्हणावा लागेल. कुठल्याही ठिकाणी अशा पद्धतीच्या गोष्टी माझ्यासोबत घडलेल्या नाहीत आणि घडूही नाही. घडल्यानंतर काय होईल तो भाग वेगळाच आहे, मात्र घडूही नाही. मग या गोष्टी जर काही आपण म्हणता की मुस्लिमांमध्ये यायला पाहिजे, तर मुस्लिमांमध्ये येण्या अगोदर तुम्ही उदाहरणं अशी जर सेट करणार असाल तर त्या गोष्टी कशा लागणार आहेत तिथे? ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला, वान नाही पण गुण लागला, असा प्रकार जो आहे तो होऊ नये, एवढीच या माध्यमातून अपेक्षा ठेवतो आणि थांबतो. हा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. जर या व्हिडिओमध्ये मांडलेल्या भावना, विचार आपल्याला पटले असतील तर कृपा करून व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि या विषयावर बोला. मला असं वाटतंय की सर्वांनी एकत्र येऊनच हे जे शिव फुले शाहू आंबेडकरी हे जे काही विचार आहेत हे पुढे नेणं खूप जास्त गरजेचं आहे. याच नोटवर मी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय, जय संविधान, जय भीम.